प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. गॉड इज गुड and all the time, and all God's people said amen, and all God's people said, and all God's people said. पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. शब्द आहेत गॅब्रियल देवदूताचे पवित्र मरियेला उद्देशून उच्चारलेले. ख्रिस्ताठाईमाच्या प्रिय बंधू भगिनीनो, दोन देशांच्या सीमारेषेवरती घणघोर असं युद्ध सुरू होतं. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवरती प्रचंड असे हल्ले चालू होते. शत्रू पक्षांकडून दुसऱ्या प्रतिस्पर्ध्यांचा पाठलाग सुरू होता. आणि अशा पार्श्वभूमीवरती, त्या ओसाड अशा वाळवंटाच्या पार्श्वभूमीवरती एका खडकाच्या कपारीमध्ये एक ख्रिस्ती सैनिक लपलेला होता. सगळ्या बाजूने युद्ध सुरू आहे. बंदुकीच्या गोळ्यांचा मोठमोठा आवाज, ठो वगैरे ऐकू येत आहे. आणि हा माणूस त्या ठिकाणी लपून बसलेला आहे. कोणत्याही क्षणाला शत्रू पक्षांपैकी कोणताही एखादा सैनिक त्याच्यावरती गोळी झाडेल आणि त्या ठिकाणी त्याच्या जीवनाचा अंत होणार. आणि म्हणूनच आपल्या बंदुकीमध्ये गोळी भरण्यासाठी त्याने खिशात हात घातला, परंतु तिथे त्याला गोळी सापडली नाही. आईने दिलेली रोजरी सापडली. प्रेज द लॉर्ड. त्याने ती रोजरी काढली आणि त्या ठिकाणी तो रोजरी करत बसला. माऊलीला सांगितलं, तू माझं जे करायचं ते करून टाक, मी तुला चिकटून राहणार आहे. आजूबाजूला अशा प्रकारचा युद्ध संग्राम, असं वातावरण, आणि हा माणूस शांतपणे पवित्र मरियेवरती विसंबून आपली रोजरी करत आहे. त्याच्यामध्येच त्याला डुलकी लागली. जागा झाला त्यावेळेला सकाळी पहाट झालेली आणि आजूबाजूला प्रेतांचा खच पडलेला. कितीतरी सैनिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले. काही त्याच्या पक्षाचे होते, काही शत्रू पक्षाचे होते. आणि त्याच्या हातात होती रोजरी. त्याने रोजरीकडे बघितलं, त्या प्रेतांकडे बघितलं, परमेश्वराकडे बघितलं आणि परमेश्वराचे आभार मानत सांगितलं, ह्या सगळ्यामध्ये मी एकटाच वाचलो. एवढी सगळी मंडळी निघून गेली. ह्याच्यामध्ये कदाचित माझा सुद्धा नंबर लागला असता. कदाचित ह्या रोजरीमुळे मी वाचलो. त्याने शस्त्र खाली ठेवलं, रोजरी हृदयाशी कवटाळली. त्यानंतर तो युद्धावर कधीच गेला नाही. सेमिनरीच्या पायऱ्या चढला, धर्मगुरू झाला, बिशप झाला आणि रोजरीचा प्रसार करण्यासाठी त्याने आपलं आयुष्य वेचला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. संपूर्ण प्रसंग काय नक्की आपल्याला सांगत आहे? हा ऑक्टोबरचा महिना, रोजरीचा महिना, फातिमा मातेची गावभेट. आपल्या सगळ्या गावामध्ये फातिमा माता येऊन जात आहे, येऊन गेलेली असेल. रोजरीची प्रार्थना आपण तन्मयतेने केलेली असेल. कदाचित आपल्याला असं वाटण्याची शक्यता आहे, हा नुसता एक विधी होऊन गेला. हा नुसता एक विधी नाही, परमेश्वराशी जोडलेलं आपलं जे नातं आहे, ते नातं आपण जणू काही त्या ठिकाणी साजरं करत आहोत. आणि त्या नात्याचा दुवा आहे पवित्र मरिया. प्रेज द लॉर्ड. जी व्यक्ती दररोज रोजरीची प्रार्थना करते ती परमेश्वरापासून दूर जाऊ शकत नाही. हे विधान मी माझ्या रक्ताने लिहून द्यायला तयार आहे, असं लुईस मॉन्टफॉर्ट यांनी लिहून ठेवलेलं आहे. एवढं प्रभावी असं शस्त्र त्या सैनिकाला त्या दिवशी सापडलं. तोपर्यंत त्याला वाटायचं की जणू काही आपल्या हातातील बंदूक जी आहे ते मोठं शस्त्र आहे. सगळ्या प्रकारच्या शत्रूंपासून आपण स्वतःचं रक्षण करू शकतो. पण आपलं युद्ध हाडा मांसाचं आणि रक्तमांसाचं सारखं नाही आहे. आपलं युद्ध आध्यात्मिक स्वरूपाचं आहे. आपला शत्रू ह्या सैतानाचा काळोखाचा अधिपती आहे, आकाशातील दुरात्मा आहे. त्याच्याशी आपल्याला अशा प्रकारचं युद्ध लढायचं आहे. ते युद्ध लढण्यासाठी परमेश्वराची शस्त्रसामुग्री धारण करणं गरजेचं आहे. डोक्यावरती तारणाचं शिरस्त्राण आणि छातीवरती नीतिमत्वाचं उरस्त्राण, एका हातामध्ये विश्वासाची ढाल, दुसऱ्या हातामध्ये आत्म्याची तरवार, कमरेला सत्याचा कमरबंध आणि पायामध्ये शांतीची सुवार्ता असलेली सिद्धता म्हणजे चप्पल. अशा प्रकारे परमेश्वराची शस्त्रसामुग्री धारण करायची आणि हे आध्यात्मिक युद्ध लढायचं. हे युद्ध कशा प्रकारे माणसाने लढायचं, त्यासाठी आपल्यासमोर एक मोठा आदर्श उभा करण्यात आलेला आहे आणि तो आहे पवित्र मरियेचा. पवित्र मरियेने गर्भधारणेच्या पहिल्या क्षणापासून ह्या युद्धाला सुरुवात केलेली. मूळ पापाचा डाग तिला लागू शकला नाही, कारण परमेश्वराने तिला आपल्या कृपेच्या कवचामध्ये बंदिस्त करून ठेवलेला. मूळ पापाचा डाग लागला नाही.
आध्यात्मिक युद्धाची ही सुरुवात आणि शेवटी पापाचं वेतन असलेला मरणाचा स्पर्श होऊन देखील ती विनाश पाहू शकली नाही. त्याच्यावरती देखील जणू काही मृत्युंजय होऊन सदेह स्वर्गात घेतली गेली. कशा प्रकारे परमेश्वर आपल्याला आपल्यासमोर एक आदर्श उभा करत आहे. कॅरल वॉयतिवो, पोलंडमधील एक तरुण, आपल्या वडिलांना सतत बघायचे. रात्री अपरात्री कधी जाग आली तरी सुद्धा त्या वडिलांच्या हातामध्ये रोजरी आणि गुडघे टेकलेले. त्याने देखील अशाच प्रकारे हळूहळू ते शस्त्र आत्मसात केलं. कोळशाच्या खाणीमध्ये, दगडाच्या खाणीमध्ये काम करायला जायचा. हात कधी कधी काळे कुट्ट झालेले असायचे. घरी आल्यानंतर वडील प्रार्थना करत बसलेले दिसायचे. आतमध्ये कुठे त्यांनी ते कोरून ठेवलं, हे मोठं शस्त्र आहे, कधी सोडायचं नाही. आणि एक दिवस असाच तो कामावरून परत येत होता. घरी नेहमीप्रमाणे त्याने हाळी दिली, डॅडी. परंतु डॅडी त्यावेळेला नव्हते, ह्या जगातून निघून गेलेले. परंतु हातामध्ये रोजरी होती. ते चित्र हे कॅरल वॉयतिवा सांगत आहेत, माझ्या नजरेसमोरून कधीच हटलं नाही. तोपर्यंत मी ह्या जगामध्ये, जगाच्या सगळ्या सुखासिनतेमध्ये रमलेलो होतो. हळूहळू त्या सगळ्या गोष्टी मी दूर केल्या. सेमिनरीची पायरी चढलो. आणि हे कॅरल वॉयतिवा दुसरे तिसरे कोणी नसून पोप जॉन पॉल दुसरे. प्रेज द लॉर्ड. कुठेही रोजरीची प्रार्थना कोणाला घेऊन जाऊ शकते, त्याचं हे जितं जागतं उदाहरण आहे. म्हणून ह्या रोजरीच्या प्रार्थनेला माणसाने कधी तुच्छ लेखू नये. कितीही कंटाळा आला, कितीही परिस्थिती प्रतिकूल असली तरी देखील माणसाने कधीच कंटाळा करू नये. बँड्राच्या एका पॅरिशमधली घटना, 50 वर्षापूर्वींची. जोडपं, म्हातारं जोडपं, रोजरी केल्याशिवाय कधी झोपायचं नाही. एका रविवारी पार्टीला गेले होते. घरी येईपर्यंत रात्री 11, 11:30 वाजून गेलेले. त्याने थोडीशी घेतलेली. म्हणून त्याने तिला सांगितलं, आज रोजरी केली नाही तरी चालेल. तिने सांगितलं, नाही, अजून 12 वाजायचे आहेत, अजून अर्धा तास आपल्या हातात आहे. आजची रोजरी आपली झाली नाही, आपण रोजरी करायचीच. दोघांचं खूप भांडण जणू काही झालं. आणि शेवटी मग त्याने तयारी दाखवली. खुंडीला टांगवलेली रोजरी काढत होता आणि थोडीशी दारू पोटामध्ये गेल्यामुळे त्याचा तोल गेला. ती रोजरी तिथून खाली पडली. ती उचलण्यासाठी तो वाकला आणि त्या कंडिशनमध्ये त्याला दरदरून घाम फुटला. कारण त्याच्या बेडच्या खाली एक चोर लपलेला होता, भला मोठा सुरा हातामध्ये घेऊन. रोजरी खाली पडली म्हणून त्याला तो दिसला. नाहीतर त्या रात्री हे कपल, हे जे जोडपं होतं, त्याचा खात्मा झाला असता. त्या माणसाने मोठी आरोळी केली. पत्नीला बोलावलं, दोघांनी त्याला बांधलं, पोलिसाला बोलावलं, पोलिसांच्या ताब्यात दिलं. रोजरीचं सामर्थ्य. त्या रात्री त्यांनी जी रोजरी केली, त्या रोजरीला ही एक फार मोठी पार्श्वभूमी. मरेपर्यंत त्यांनी कधी रोजरी सोडली नाही. हे सगळं अशासाठी सांगायचं की पवित्र मरिया सदैव आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी आपल्याला पाचारण करत असते. पोप जॉन पॉल दुसरे ह्यांची ह्या रोजरीवरती एवढी प्रचंड भक्ती की त्यांनी वर्जिनियस रोझारियो मारिये अशा प्रकारचं एक परिपत्रक 2002 साली लिहिलं. आणि 2002 साल हे रोजरी वर्ष म्हणून त्यांनी घोषित केलं. एवढंच नाही तर तोपर्यंत फक्त आनंदाची रहस्ये, गौरवाची रहस्ये, दुःखाची रहस्ये होती. त्यामध्ये त्यांनी आनंदाची, प्रकाशाची रहस्ये देखील सामील केली. अशा प्रकारे हे लेखन करणारे पोप जॉन पॉल दुसरे काय सांगतात बघा. 2 महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. पहिली गोष्ट, आपली मरिया भक्ती ख्रिस्त केंद्रित असावी. आणि त्यासाठी उदाहरण कोणतं देतात, तर रोजरीची सुरुवात कशी होते. हातामध्ये आपण क्रूस पकडतो आणि मग देवजो बाप ही प्रार्थना करत असतो. हातामध्ये क्रूस पकडलेला आहे, ह्याचा अर्थ ख्रिस्त केंद्रित अशी प्रार्थना करायला मी सुरुवात केलेली आहे. प्रत्येक नममर्याच्या शेवटी येशू आहे. म्हणून ही ख्रिस्त केंद्रित प्रार्थना माणसाने विसरायची नसते, असं पोप महोदय त्या ठिकाणी सांगत आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ते सांगत आहेत की नुसते शब्द नको, त्या शब्दांवरती चिंतन असलं पाहिजे. की जी रोजरी चिंतनाविना केली जात असते ती नुसती पोपटपंची असते. जी मरिया भक्ती येशूकडे घेऊन जात नाही ती मरिया भक्ती अपूर्ण किंवा सदोष असते, असं त्यांनी स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे.
आणि म्हणूनच ज्यावेळेला पवित्र मरियेचा विचार करायचा त्यावेळेला आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचा देखील विचार करता आला पाहिजे, हे आपल्याला त्यांनी त्या ठिकाणी ठणकावून सांगितलेलं आहे. ख्रिस्ती माणसाने कशा प्रकारचं जीवन जगायचं हे सगळ्या त्या 20 रहस्यामध्ये दडवून ठेवलेलं आहे. बारकाईने त्या रहस्यांकडे बघून बघा. मी फक्त एक 10 मुद्दे तुमच्यासमोर उभे करणार आहेत की आपलं कॅथलिक कॅरिस्मॅटिक जीवन ही एक जीवनशैली आहे. इट इज अ लाईफस्टाईल, इट इज नॉट अन एक्सरसाइज. ही नुसती एक आध्यात्मिक साधना करायची म्हणून नाही, ही जीवनशैली आहे. सगळे विचार बदलले पाहिजेत, कार्यपद्धती बदलली पाहिजे. आयडिओलॉजी शुड चेंज, लाईफस्टाईल शुड चेंज, द वे ऑफ फंक्शनिंग शुड चेंज. हा बदल ज्या वेळेला होत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण कॅथलिक कॅरिस्मॅटिक म्हणून जीवन जगत असतो. त्या कॅथलिक कॅरिस्मॅटिक जीवनशैलीचा आदर्श पवित्र मरिया. काय काय दडलेलं आहे तिच्या जीवनामध्ये? पहिली महत्त्वाची गोष्ट दडलेली आहे प्रार्थनामय जीवन. म्हणजे प्रार्थना हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घट बनला तरच व्यक्ती खऱ्या अर्थाने ख्रिस्ती जीवन जगू शकते. पोप फ्रान्सिस ते म्हणत आहेत की प्रार्थना हा श्रद्धेचा श्वास आहे, की ज्याप्रमाणे माणूस श्वासाविना जगू शकत नाही त्याप्रमाणे प्रार्थनेविना आपली श्रद्धा मजबूत होऊ शकत नाही. पवित्र मरियेच्या जीवनाकडे बघा. प्रार्थनेच्या वातावरणामध्ये देवदूत तिला निरोप देतो, समजत नाही परंतु तरी देखील त्या प्रार्थनेच्या वातावरणामध्ये परमेश्वराची इच्छा ती प्रमाण मानते. प्रार्थनेचं वातावरण. अलिशिबेच्या घरी ती धावत गेलेली आहे आणि अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेली आहे. प्रार्थनामय जीवनाचं हे प्रतीक. एवढंच नाही तर माऊली त्या ठिकाणी आपलं मोठं स्तोत्र गाते. माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा, त्याच्या ठाई माझा आत्मा उल्हासला आहे. अशा प्रकारची प्रार्थना ती त्या ठिकाणी मानते. त्या दिवशी तिने तिथे म्हटलेली प्रार्थना गेली 2000 वर्षे आपल्या ख्रिस्त सभेमध्ये दररोज संध्याकाळच्या वेळेला निनादत असते. पोप म्हणा, बिशप्स म्हणा, कार्डिनल्स म्हणा, धर्मगुरू म्हणा, सिस्टर्स म्हणा, मठवासी म्हणा, सेमिनरीमधील ब्रदर्स म्हणा, सगळीकडे संध्याकाळच्या वेळेला मरियेचं स्तोत्र गायलं जात असतं किंवा वाचलं जात असतं. एवढी प्रचंड अशी पॉवर त्या संध्याकाळी त्या जखऱ्याच्या घरामध्ये जन्माला आली आणि एखाद्या दुथड्या भरलेल्या नदीप्रमाणे संपूर्ण जगभर ती अजून वाहत आहे. लोकांचं जीवन सुजलाम सुफलाम करत आहे. पवित्र मरिया क्रूसाच्या पायथ्याशी उभी आहे. नुसतीच उभी आहे का? स्वतःचा पुत्र क्रूसावरती टांगलेला आहे. मुखामध्ये प्रार्थना नसेल? क्वचितच. आत्ताच आपण स्टेफीची ही साक्ष ऐकली की हा संपूर्ण ह्या साक्षीमध्ये काय दडलेला आहे. जणू काही वेगवेगळे मणी आपण ओवण्यासाठी एखादी तार किंवा धागा वापरावा, तसा प्रार्थनेचा किंवा श्रद्धेचा धागा त्या साक्षीमध्ये दडलेला आहे. ह्या सगळ्या घटनांच्या मध्ये कुठेतरी प्रार्थना आहे. म्हणून त्या घटना ऐकत असताना आपण जीवाचे कान केलेले होते. फक्त जीवाचे नाही, आत्मा देखील परमात्म्याशी जणू काही एकजीव झालेला होता. अशा प्रकारचा अनुभव कधी येत असतो? माणूस सातत्याने प्रार्थनेमध्ये असतो. निरंतर प्रार्थना करा. माऊलीचं संपूर्ण जीवन ही जणू काही एक अखंड अशी प्रार्थना. आणि म्हणूनच नंतर पवित्र आत्मा प्रेषितांवर उतरला. त्याच्या अगोदर 10 दिवस माऊली त्यांच्याबरोबर प्रार्थना करण्यात तत्पर होती, असं प्रेषितांची कृत्य अध्याय 1:14 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. सदेह स्वर्गात घेतलेली माऊली परमेश्वराच्या समोर उभी आहे. कशासाठी? माणसासाठी मध्यस्थी करण्यासाठी. प्रार्थना हा तिच्या जीवनाचा अविभाज्य घटक. कोणतीही इमेज बघा माऊलीची, हात जोडलेले, नजर स्वर्गाकडे लागलेली. हे ख्रिस्ती जीवनाचं वैशिष्ट्य असलं पाहिजे. दिवसातून एकदा तरी हात जोडले गेले पाहिजेत. कदाचित रोजची मिसा सर्वांना शक्य नसेल, पण दिवसाला 3 वेळा असे टोले पडत असतात, तेव्हा हात जोडले गेले पाहिजेत. संध्याकाळची वेळ असते दिवे लागणीची, त्यावेळेला रोजरी हातात आली पाहिजे. प्रार्थनामय जीवन. वैयक्तिक प्रार्थना, सामुदायिक प्रार्थना, कौटुंबिक प्रार्थना, गाव परिवारातील प्रार्थना, ख्रिस्त सभेची प्रार्थना. केवढी संधी आहे. फक्त तशा प्रकारची मनस्थिती असावी, माणूस आपोआपच परमेश्वराकडे आपलं लक्ष केंद्रित करू शकतो.
पहिला पैलू आहे प्रार्थनामय जीवन. दुसरा पैलू आहे देव शब्दाशी असलेली निष्ठा. पवित्र मरीला देवाची योजना समजली नाही. अशा वेळेला तिने काय केलेलं आहे? पहा, मी प्रभूची दासी आहे, तुमच्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. तुमचा शब्द, परमेश्वराचा शब्द तिने झेललेला आहे. म्हणून संत अगस्तीन किती सुंदर म्हणतात बघा, की प्रभू येशू ख्रिस्त पवित्र मरीच्या उदरी संभवण्यापूर्वी तो पहिला तिच्या हृदयात अवतरलेला. अशा प्रकारे देवाचा शब्द देह झाला, माणसामध्ये त्याने वस्ती केली. त्याचा पहिला अनुभव घेतला पवित्र मरियेने. म्हणून पवित्र मरिया जेव्हा येशूला प्रेषित कार्याच्या वेळेला भेटायला गेली, तेव्हा त्याला सांगण्यात आलं, तुझी आई, तुझे भाऊ आणि तुझ्या बहिणी आलेल्या आहेत. आणि येशूने विचारलं, कोण माझा भाऊ, कोण माझी आई, कोण माझी बहीण? जे देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात ते. ह्या ठिकाणी माऊलीचा अपमान नाही, माऊलीचा सन्मान आहे. ती देवाच्या इच्छेप्रमाणे वागलेली, म्हणून ती नुसती माझी बायोलॉजिकल शारीरिक आई नाही, ती स्पिरिच्युअल आध्यात्मिक आई सुद्धा आहे. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागतात त्याप्रमाणे. जमावातील एक स्त्री देखील अशाच प्रकारे ओरडली की जी स्तने तू चोखलीस, ज्या उदराने तुझा भार वाहिला ते धन्य. आणि येशूने सांगितलं, पण जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात ते अधिक धन्य. कोणाचा सन्मान आहे, कोणाचा अप्रत्यक्ष उल्लेख आहे? पवित्र मरियेचा. म्हणजे पवित्र मरिया देव शब्दाशी अशा प्रकारे एकनिष्ठ राहिलेली आहे, देव शब्दाशी जोडली गेलेली आहे शेवटपर्यंत. परमेश्वराचा शब्द अंतःकरणामध्ये ठेवायचा, त्याच्यावरती मनन चिंतन करायचं. कॅथलिक कॅरिस्मॅटिक परिवारामध्ये बायबलला फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. बरेच वेळेला आपले प्रोटेस्टंट बंधू माऊलीविषयी बऱ्याचशा शंका कुशंका व्यक्त करत असतात. आपण विसरून जायचं नाही की त्यांच्याकडे फक्त एक पिलर आहे, सोला स्क्रिप्तुरा बोलतात त्याला लॅटिन भाषेत, म्हणजे फक्त बायबल. कॅथलिक व्यक्तीकडे 3 पिलर्स आहेत, की आपल्याकडे बायबल आहे, सेक्रेड स्क्रिप्चर, सेक्रेड ट्रेडिशन म्हणजे गेल्या 2000 वर्षांची परंपरा आहे, आणि सेक्रेड मॅजेस्टेरियम म्हणजे पोप महोदयांची शिकवण आहे. एवढे सगळे पोप महोदय येऊन गेले, त्यांची शिकवण आहे. नुसत्या पोप लिओ 13 ह्यांनी 12 परिपत्रकं माऊलीवरती काढलेली आहेत. विचार करा. पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी तर आपल्या मुकुटावरती M अक्षर कोरलेलं. ज्यावेळेला त्यांच्यावरती हल्ला झाला 13 मे 1981 मध्ये, त्यावेळेला देखील ते म्हणतात जणू काही माऊलीने मला व्यंगीत घेतला. पोटातून एक गोळी गेलेली. कालांतराने ते फातिमा ह्या ठिकाणी गेले. फातिमा मातेच्या मुकुटामध्ये त्यांनी ती गोळी बसवलेली आहे, चपकल बसलेली आहे. आणि बोटातील अंगठी काढून माऊलीच्या पायापाशी त्यांनी ठेवली आणि म्हटलं, तोतुस तुस एर्गो सुम, म्हणजे हे प्रिय आई, मी सर्वस्वी तुझाच आहे. पोप महोदयांची ही शिकवण गेल्या 2000 वर्षांची कितीतरी पोप महोदयांनी शिकवण दिलेली आहे. म्हणून होली मॅजेस्टेरियम किंवा सेक्रेड मॅजेस्टेरियम, सेक्रेड ट्रेडिशन आणि सेक्रेड स्क्रिप्चर, ह्या तिघांचं मिळून आपल्याला मर्या भक्ती करता आली पाहिजे. माणसाने घाबरून जायचं नाही. कॅथलिक व्यक्तींकडे प्रोटेस्टंट व्यक्तींपेक्षा अधिक समृद्ध असं काहीतरी आहे, म्हणून कधीच हार मानायची नाही, माऊलीची भक्ती सोडून द्यायची नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माऊलीवरती लक्ष केंद्रित करत असताना ते ख्रिस्त केंद्रित आहे हे देखील माणसाने विसरायचं नाही. देव शब्द, परमेश्वराचा शब्द वाचायचा. माऊलीने काही गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवल्या आणि त्याच्यावरती मनन चिंतन केलं. तसं देवाचा शब्द अंतःकरणात ठेवायचा आणि त्याच्यावरती मनन चिंतन करायचं. आणि त्यानंतर आपल्याला सांगण्यात आलेलं आहे पवित्र मरीच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा पैलू आज्ञाधारकपणा आणि नम्रता. बऱ्याच वेळेला माणसाला आज्ञाधारक बनणं कठीण जात असतं. माणसाला काय हवं असतं? स्वातंत्र्य. छोट्या मुलांना विचारा, शाळकरी मुलांना विचारा, कामगारांना विचारा, पती पत्नीने एकमेकांना विचारा, काय पाहिजे? स्वातंत्र्य पाहिजे की आज्ञाधारकपणा? आपल्याला आज्ञाधारकपणापेक्षा स्वातंत्र्य प्रिय असतं. आपल्याला स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागायचं असतं. माऊलीने काय केलेलं आहे? आज्ञाधारकपणा. त्या आज्ञाधारकपणामुळे स्वातंत्र्याला बाधा येत नाही. आता ही 3 वाक्य व्यवस्थित ऐका.
की ज्या स्वातंत्र्यामध्ये आज्ञाधारकपणे नसतो तिथे स्वैराचाराचा धोका असतो. सगळं काही स्वातंत्र्य आज्ञाधारकपणे, कोणाचं काही मानायचं नाही, स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगायचं. व्हॉट एव्हर इज पॉसिबल इज परमिसिबल, हा जगाचा नियम आहे. ह्याचा अर्थ काय? जे शक्य आहे ते करायचं. मग नैतिकता बघायची नाही. आता स्टेफीने सांगितलं ह्या ठिकाणी, मी अबॉर्शन हा शब्दसुद्धा ऐकणार नाही. ही कॅथलिक निष्ठा आहे, आज्ञाधारकपणा आहे. तो स्वातंत्र्य होतं, परंतु ज्या स्वातंत्र्याला आज्ञाधारकपणाची जोड नसते तिकडे स्वैराचाराचा धोका असतो. आणि ज्या आज्ञाधारकपणाला स्वातंत्र्याची जोड नसते तिकडे गुलामगिरीचा धोका असतो. की नुसतं होयबा, स्वतःचं काही मत नाही, स्वतःच्या स्वातंत्र्याचा वापर नाही. त्या ठिकाणी माणसाला स्वतंत्र इच्छाशक्ती आहे, बुद्धी आहे, त्याचा व्यवस्थितपणे वापर करता आला पाहिजे. जी व्यक्ती हुशारीचा वापर हुशारीने करते तीच खऱ्या अर्थाने हुशार असते. अगस्तीन, हुशारीचा वापर हुशारीने करायचा. बरेच लोक हुशार आहेत पण हुशारीने वापर करत नाहीत. आज्ञाधारकपणाची जोड असली पाहिजे, स्वातंत्र्याचा सदुपयोग असला पाहिजे. म्हणून आज्ञाधारकपणे आणि स्वातंत्र्य एकत्र आल्यानंतर माऊलीसारखं सौजन्य जन्माला येत असतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माऊलीने आज्ञाधारकपणे स्वीकारलं म्हणून ती काही गुलाम बनली नाही, स्वतःला दासी म्हणते आणि अलिशिबा तिला प्रभूची माता म्हणून गौरविते. म्हणून आज्ञाधारकपणामुळे माणूस अशा प्रकारे उंचावला जात असतो. माणसाने घाबरून जाण्याचं कारण नाही. चौथा मुद्दा आहे की नात्यांशी आणि या व्यक्तींशी एकनिष्ठ राहायचं. आपली नाती असतात. पवित्र मरियेची केवढी नाती! आपली आई जोकीम आणि हन्ना हे तिचे आई वडील, त्यांच्याशी निष्ठा, नंतर योसेफाशी निष्ठा, प्रभू येशू ख्रिस्ताशी निष्ठा, प्रेषितांशी निष्ठा, ख्रिस्त सभेची निष्ठा. निष्ठा म्हटल्यानंतर तिथे कुठेतरी माणसाने एक नातं प्रस्थापित करायचं असतं, एक बांधिलकी प्रस्थापित करायची असते. कॅथलिक कॅरिझमॅटिक जीवनाविषयी आपली एक निष्ठा असते. ती निष्ठा जपून ठेवणं ह्याच्यामध्ये एक पुरुषार्थ असतो, त्याच्यामध्ये देखील एक महानता असते. ते अनुभवणं गरजेचं आहे. म्हणजे शेंडी तुटो की पारंबी तुटो, मी माझ्या परमेश्वराला सोडणार नाही, मी माझ्या जवळच्या व्यक्तीला सोडणार नाही. थोडा गैरसमज होऊ शकतो, कदाचित चुकीच्या गोष्टी कानावर पडू शकतात, थोडासा संशय मनामध्ये निर्माण होत असतो. परंतु निष्ठा म्हटल्यानंतर सोडून नाही द्यायचं, चिकटून राहायचं आणि एकमेकांना सांभाळून घेऊन हळूच त्याच्यातून मार्ग शोधत राहायचं. माऊलीला सगळ्या गोष्टी कळल्या नाहीत, देवदूताचं समजलं नाही. योसेफ का अचानक मला सांगत आहे की आता शिरगंतेसाठी जावं, अचानक इजिप्त देशात पळून जावं, कळलं नाही. बाळ हरवला होता तेव्हा तो काय बोलला ते पण कळलं नाही. पण तिची निष्ठा कमी नाही झाली. सगळ्याच गोष्टी समजतील असं नाही, पण निष्ठा कमी होता कामा नये. माऊलीने ती नात्याची निष्ठा, व्यक्तींशी असलेली जी निष्ठा आहे ती चांगल्या प्रकारे जोपासलेली आहे. कर्तव्याशी असलेली निष्ठा, जी जबाबदारी तिच्यावरती सोपवलेली होती त्याच्याशी माऊलीने दाखवलेली निष्ठा आपल्याला दिसून येत आहे. आपल्या जीवनात तपासून पाहायचं, कुठे माझ्या निष्ठेला तडा जाण्याची शक्यता आहे, कुठे मला असे जागोजागी मोह आहेत की ज्यामुळे माझी एकनिष्ठा धोक्यात असते. तिथे खरी आपली श्रद्धेची कसोटी असते. पाचवा मुद्दा आहे माऊलीची सहनशीलता. दुःखामध्ये देखील तिच्या मुखातून कुरकुर नाही आहे. ओली बाळंतीण इजिप्त देशामध्ये पळून जाण्याच्या मार्गावर किंवा 9 महिने भरत आलेले आहेत आणि ती स्वतः माहेरी आहे नाझरेत गावी. आता बेथलेम म्हणजे सासरी जायची. आपल्याकडे काय असतं, आपल्याकडे ज्यावेळेला एखादी बाई गरोदर असते तेव्हा तिचे दिवस भरत आले की तिला माहेरी आणतात. नाजूक अवस्था, आई वडील काळजी घेतात, त्याच्यासाठी तिला तिथे आणण्यात आलेलं असतं. इथे काय परिस्थिती आहे, माहेरी नाही सासरी, आणि तिथे देखील सगळं काही आलबेल नाही आहे. केवढी मोठी अडचण, सारखी जागा सुद्धा नाही आहे. माऊलीच्या मुखामध्ये कुरकुर नाही आहे. संत जॉन मारी वियानी ते म्हणतात की संत कधी कुरकुर करत नाहीत आणि जे कुरकुर करतात ते कधी संत होत नाहीत. अगदी स्पष्ट आपल्या मुखामध्ये काय असते बघा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती वेळा कुरकुर. मोबाईलचे चार्जिंग संपली आहे, मोबाईलचं रिचार्ज संपलेलं आहे, वायफाय कनेक्शन नाही आहे. हे दुःख आहे, ह्या तक्रारी आहेत,
हे दुःख नाही आहे. खरं दुःख लोक सहन करत आहेत. एखादा दिव्यांग बाळ असतं, खरं दुःख आहे ते, ती तक्रार नाही आहे. तरी देखील काही लोकांची तक्रार नसते. आमच्याकडे एक साक्ष देण्यात आली. पहिलं बाळ जन्माला दिव्यांग, 3-4 वर्षांनी दुसऱ्या बाळाची चाहूल लागली. डॉक्टर सांगतात कदाचित दिव्यांग असेल, परंतु तुम्ही बघा दुसरं बाळ जन्माला ते पण दिव्यांग. आणि उमेदमध्ये त्या बाईने साक्ष काय दिली, ह्या दुसऱ्या बाळासाठी परमेश्वर मला पहिल्या बाळाच्या वेळेला तयारी करत होता. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर मला तयार करत होता कसं ह्या बाळाचा सांभाळ करायचा. मी शिकले, आता ह्या दुसऱ्या बाळाचा सांभाळ मी करीन. कुरकुर नाही. आज आपण एक निश्चय करायचा, कुरकुर आणि तक्रार करायची नाही. मूल्यमापन करायचं, काय सुधारणा करण्याची गरज आहे त्याच्यावरती चर्चा करायची. पण सतत नकारात्मक विचार, सतत कुरकुर आणि तक्रार, मग आपल्या बाजूला कोणी येत नाही. संत जॉन क्रिझोस्टम ते म्हणतात की एक थेंब मधामुळे तुम्ही जेवढ्या मुंग्या गोळा करू शकता तेवढ्या बाटलीभर विनेगरने सुद्धा गोळा करू शकत नाही. कितीही तक्रार केली तरी लोकांना तुम्ही जवळ घेऊ शकत नाही, प्रभूची सुवार्ता सांगू शकत नाही. त्यासाठी कुरकुर टाळायची असते माणसाने. माऊलीच्या मुखामध्ये कुरकुर नाही आहे. त्यानंतर माऊली सहनशील आणि त्याग करण्यासाठी तयार आहे. पहिला त्याग तिने कोणता केलेला आहे, स्वतःची योजना बासनात गुंडाळून ठेवली. सगळं तयार होतं, लग्नाची सगळे पडघम वाजत होते. आता लग्न करायचा अवकाश आणि अचानक नवीन प्रपोजल तिला येतं, ते पण स्वर्गातून. आणि त्याच्याविषयी कुठे कशात काय नाही आहे, कसं होईल माहीत नाही. पुरुषाशी संबंध नसताना बाळाला जन्म द्यायचा कसं शक्य आहे. तरी देखील माऊली त्या स्वप्नाचा त्याग करते. माझ्या एका छोट्याशा स्वप्नाचा त्याग केल्यामुळे परमेश्वराचं स्वप्न साकार होणार असेल तर मला तो त्याग करता आला पाहिजे. थोडासा त्याग, एखादा होकार. माऊलीने दिलेला एक होकार, संत बर्नडने त्याच्यावरती एक प्रवचन लिहिलेलं आहे. ते म्हणतात की मरिये होकार दे. तू होकार दिला नाही तर मानवाचं तारण अशक्य आहे. आपण होकार दिला नाही तर कितीतरी लोकांचे आत्मे नरकात जाणार आहेत. म्हणून माणसाने आपल्या परिवर्तनासाठी सातत्याने धडपडत असायचं की एक परिवर्तन माणसाला कुठच्या कुठे घेऊन जाऊ शकतं. एका माणसाचं परिवर्तन. नारायण वामन टिळक नाव ऐकलेलं असेल तुम्ही, की रत्नागिरीहून नागपूरला त्यांच्या ऑफिसला जात होते. रस्त्यामध्ये एक इंग्रज अधिकारी भेटला आणि तो इंग्रज अधिकारी नव्या कराराची प्रत वाचत होता. टिळकाने सहज मागवली, थोडेसे शब्द वाचले, चेहरा त्यांचा फुलला. तो इंग्रज अधिकारी सांगत आहे तुम्हाला हवं असेल तर ते पुस्तक ठेवा, आणि सगळं वाचता येत नसेल तर मी नुसते अंडरलाईन केलेले आहेत, अधोरेखित केलेले आहेत, तेवढं तरी वाचा. ते म्हणतात मी ऑफिसला गेलो, संध्याकाळच्या वेळेला माझ्या बंगल्यामध्ये राहायला गेलो आणि ते पुस्तक उघडलं. रात्रभर मी वाचत होतो. संत मत्तईचं संपूर्ण शुभवर्तमान वाचून काढलं. कुठेतरी एक स्पर्श झाला आणि मग एक प्रसंग माझ्या जीवनामध्ये आला की त्यामुळे मी संपूर्ण बदलून गेलो. ऑफिसमध्ये माझ्या बॉसने सांगितलं की पृथ्वीचा गोल आणि 2 पुस्तकं मला हवी आहेत, कुठेतरी तुझ्या ऑफिसमध्ये आहेत, जाऊन शोध. त्याने सगळं ऑफिस धुंडाळलं, सापडलं नाही. त्यावेळेला त्यांना एक शब्द आठवला, प्रार्थनेमध्ये तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हाला मिळेल. ते वाक्य त्यांनी वाचलेलं मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये. त्यांनी तिकडेच प्रार्थना करायला सुरुवात केली आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. डोळे उघडले तेव्हा समोर एक जुनी चावी दिसली आणि बाजूला ट्रंक पडलेली दिसली. त्या चावीच्या आधारे त्यांनी ती ट्रंक उघडली. त्या ट्रंकमध्ये पृथ्वीचा गोल आणि 2 पुस्तकं होती. प्रेज द लॉर्ड. त्या वेळेला ते नारायण वामन टिळकाचं जे परिवर्तन झालं, त्यानंतर 1888 साली भायखळा या ठिकाणी त्यांनी बाप्तिस्मा घेतला. आणि आपल्या कॅथलिक चर्चमध्ये सुद्धा काही जी गाणी गायली जातात ती नारायण वामन टिळकांची आहे. पुष्कळ अजुनी उना प्रभू मी, पुष्कळ अजुनी उना, ख्रिस्तार परमस्तु, तुझं सोडून ख्रिस्ता जाऊ कुठे मी, तुझा बाप मी सदैव म्हणावे. किती गाणी, 100हून अधिक गाणी आज कॅथलिक चर्चमध्ये नारायण वामन टिळकांची गायली जातात. एका माणसाच्या परिवर्तनामध्ये कितीतरी लोकांचं परिवर्तन करण्याची ताकद दडलेली असते. म्हणून माणसाने स्वतःच्या परिवर्तनासाठी झटायचं आहे आणि कोणताही त्याग करण्यासाठी तयार राहायचं आहे. नंतरचा मुद्दा आहे माऊली सेवेसाठी तत्पर.
तिला बातमी समजली की अलिशिबा अशा प्रकारे अडचणीमध्ये आहे, 5-6 महिने एकांतात आहे, तिला माझ्या सोबतीची गरज आहे. ती असा विचार करत नाही, मी आता एवढी मोठी प्रभूची माता, तिथे कशाला जायचं. आणि तो खडकाळ डोंगराळ प्रदेश, माऊली सेवेसाठी तत्पर. काना इथे लग्न समय माऊली सेवेसाठी तत्पर. जिथे कमी तिथे आम्ही, असा आपला मंत्र असला पाहिजे. सेवेसाठी तत्पर. माऊली आणि परमेश्वर तुम्हाला संधी देत राहील, फक्त त्या संधीचं सोनं करायचं की माती करायची ते माणसाने ठरवायचं असतं. त्यानंतर इतरांवरती धार्मिक संस्कार करत राहायचं. सुरुवात आपल्या कुटुंबापासून, आपल्या मुलाबाळांवरती धार्मिक संस्कार करत राहायचं. प्रभू येशू ख्रिस्तावरती देखील तिने धार्मिक संस्कार केले. सुनता म्हणा, समर्पण म्हणा, वल्लांडन म्हणा, त्यानंतर बाप्तिस्मा पुढे, हे सगळे धार्मिक संस्कार पवित्र मरिया आपल्या बाळावरती करत राहते. आणि त्याद्वारे किती सुंदर असं चित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. अलीकडे मुलं परदेशी जात आहेत, पालक धास्तावलेले असतात. एक कॅथलिक पालक माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं की फादर, आमचा मुलगा परदेशी चालला, पण आम्हाला टेन्शन आलेलं आहे. कसलं टेन्शन आलेलं आहे? तो तिकडे जाईल, चुकीच्या गोष्टी शिकेल आणि काहीतरी गडबड होईल. तो चांगल्या प्रकारे प्रार्थना करत राहावा, बायबल वाचत राहावा, धार्मिक जीवन जगत राहावा असं मला वाटतं. आणि मी थोडीशी चाचपणी केली त्यांच्याबरोबर बोलताना, आणि माझ्या लक्षात आलं बालपणापासून ह्या मुलांवरती चांगले संस्कार झालेले आहेत. म्हणून मी त्यांना सांगितलं घाबरण्याचं कारण नाही. पहिले मुलांवरती असे चांगले संस्कार करा आणि त्यांना सोडून द्या, कुठेही गेले तरी धोका नाही त्यांच्या जीवनाला. प्रेज द लॉर्ड. पास्काल उचे, लंडनमधील मुलगा, वेदी सेवा करायचं, नंतर युवकांमध्ये दाखल झाला. त्या युवकांमध्ये त्याची निवड झाली. डायसिजन पातळीवरती तो युवकांचा अध्यक्ष झाला. डायसिसमधून नंतर प्रादेशिक रिजनल पातळीवरती अध्यक्ष झाला. तिथून परत निवडून आला राष्ट्रीय पातळीवरती. संपूर्ण देशाचा जो युवा संघ होता त्याचा अध्यक्ष झाला. आणि त्याच्या सौभाग्याने त्याच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग आला. मनामध्ये एक विचार होता फादर व्हायचं, पण कोणाला सांगायचं? घरी सांगितलं तर मारायला काढतील, मित्रांना सांगितलं तर हसायला लागतील, मैत्रिणीला सांगितलं तर सोडून जाईल. कोणाला सांगायचा हा विचार? आणि मग त्याच्या जीवनात प्रसंग कसा आला बघा. सप्टेंबर 2010 ह्या महिन्यामध्ये पोप बेनेडिक्ट यांनी लंडनला भेट दिली आणि त्याच्या देशामधील बिशपांनी त्या पोप बेनेडिक्ट यांचं स्वागत करण्याची जबाबदारी पास्काल उचेवरती सोपवली. ही संधी मिळाल्यानंतर त्याने विचार केला की पोप बेनेडिक्टना सरळ सांगून टाकायचं मला फादर व्हायचं. आणि ज्या वेळेला पोप बेनेडिक्ट यांनी त्याला व्यंगेत घेतलं तेव्हा तो त्यांच्या कानात कुजबुजतोय, होली फादर, आय वॉन्ट टू बिकम अ प्रिस्ट. आणि पोप बेनेडिक्ट यांनी अशा प्रकारे त्याच्या डोळ्यामध्ये बघितलं की त्या डोळ्यामध्ये वेगळीच चमक त्यांना दिसली. आणि त्यांनी सांगितलं, माय सन, द चर्च नीड्स यू, डोंट वरी, गो जॉईन द सेमिनरी अँड बिकम अ प्रिस्ट. तिथपासून त्याने एक प्रकारचा विडा उचलला, सेमिनरीत दाखल झाला. आणि अभ्यास करत असताना त्याला एक गोष्ट लक्षात आली की हे बेनेडिक्ट फार मोठे विचारवंत आहेत. जोसेफ रात्झिंगर म्हणून त्यांचं नाव, कार्डिनल ह्या नात्याने. केवढी तरी पुस्तकं लिहिलेली, ती सगळी पुस्तकं त्याच्या अभ्यासामध्ये तिकडे आली. तेव्हा हा विचार करायला लागला की एवढा विद्वान माणूस मला व्यंगेत घेतो आणि मला सांगतो, माय सन, गो अहेड, डोंट वरी. म्हणजे कुठेतरी पावित्र्याचा तो स्पर्श. हे जे संस्कार असतात त्या संस्काराला सुंदर अशी फळं येत असतात. प्रेम म्हणा, शांती म्हणा, आनंद म्हणा, सहनशीलता म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या जीवनाला लगडू शकतात. पास्काल उचे आज लंडनमध्ये एक धर्मगुरू म्हणून कार्य करत आहेत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. संस्कार केलेले असतात ते कधीच फुकट जात नसतात. माऊलीने केले, आपण देखील आपल्या जीवनामध्ये इतरांवरती संस्कार करत राहायचं, सर्वदा आनंदित राहायचं. हे पवित्र मरियेचं आपल्यासाठी वरदान आहे. आनंदाचं कारण, आमच्या आनंदाचं कारण असं आम्ही त्या विनंतीमालेमध्ये बोलत असतो. म्हणजे आम्हाला कसल्या प्रकारचा आनंद हवा आहे? सगळेजण आनंदी असतात, पण कशासाठी असतात ते विचारा. माझ्याकडे 4 पैसे जास्त झालेत म्हणून आनंद, मला नवीन कपडा मिळाला म्हणून आनंद, मला नवीन चॉकलेट मिळालं म्हणून आनंद, नवीन डिश खायला मिळाली, आता नवीन नवीन डिश येत आहेत, तर प्रत्येक वेळेला नवीन डिश शोधत राहायचं आणि मग आनंद. नवीन कार्यक्रम येत आहेत सांस्कृतिक, आनंद. हुद्दा मिळालेला आहे, आनंद.
अभ्यासामध्ये व्यवसायामध्ये यश मिळालेलं आहे, आनंद. आपण केवळ एवढ्या आनंदापुरता मर्यादित राहायचं नाही. कॅथलिक कॅरिझमॅटिक व्यक्ती आध्यात्मिक आनंदासाठी प्रयत्न करत असते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आध्यात्मिक आनंदासाठी, मग त्याच्यासाठी एक शिस्त लागते. ह्या क्षणाला हे प्रवचन करत असताना मी प्रचंड आनंदामध्ये आहे. एक आनंद वाटत असतो प्रवचन देत असताना, लोकांना ऐकत असताना आनंद मिळत असतो. हा आध्यात्मिक आनंद. संध्याकाळी 6 ते 9 नाईट व्हिजिल आज तुम्ही करत आहात, हा आध्यात्मिक आनंद आहे. अशी संधी सोडायची नाही. अशावरतीच आपल्या आत्म्याचं पोषण होत असतं आणि हा आनंद संसर्गजन्य असतो. पोप फ्रान्सिस ह्याने काय सांगितलेलं आहे, आनंद हे कॅथलिक व्यक्तीचं आयडेंटिटी कार्ड म्हणजे ओळखपत्र आहे. म्हणून चेहऱ्यावरती आनंद पसरला पाहिजे, हृदयामध्ये आनंद असला पाहिजे, आजूबाजूला आनंद पसरविला पाहिजे. शुभवर्तमानाचा आनंद नावाचं परिपत्रक त्यांनी त्यासाठी लिहिलं. आणि मग एअर हॉस्टेस ह्यांना सहज मिश्किल भाषेमध्ये ते बोलले, प्लीज स्माईल, आय डोंट वॉन्ट प्लॅस्टिक स्माईल, आय वॉन्ट जेन्युइन स्माईल. मला तुमचं प्लॅस्टिक स्माईल नको आहे. तुमचा व्यवसायाचा भाग आहे, पेशाचा भाग आहे, मी समजू शकतो, पण मनापासून स्माईल द्या. आणि बघा काय होतं, तुम्ही स्वतःच आनंद यात्री बनता. आजूबाजूला आनंद वातावरण निर्माण होत असतं आणि मग खरा स्वर्गीय आनंद माणसाला अनुभवास येत असतो. आणि म्हणूनच शेवटची गोष्ट आहे, स्वर्गीय गोष्टींची उत्कंठा धरायची. माऊलीची नजर सतत स्वर्गाकडे, म्हणून ती शेवटी सदेह स्वर्गात घेतली गेलेली राणी म्हणून आज गौरविली गेलेली आहे. पृथ्वी तलावरती आपण प्रवासी आहोत, आपलं अंतिम निवासस्थान स्वर्गात आहे. हे माणसाने कधीच विसरायचं नाही. म्हणून ह्या जागतिक आकर्षणापासून आपले हातपाय मोकळे करून घ्यायचे. वि स खांडेकर ते म्हणतात की ज्याचे पाय भूतकाळाच्या इतिहासामध्ये अडकलेले असतात त्यांचे हात भविष्यकाळाच्या गगनापर्यंत पोचू शकत नाहीत. म्हणजे भूतकाळामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्यात, माणूस तिकडेच अडकलेला असतो, पुढे नाही जाऊ शकत. अगदी त्याप्रमाणे जगरहाटीमध्ये अडकलेला माणूस स्वर्गाकडे जाऊ शकत नाही. इफ यू आर सर्चिंग फॉर जॉय ऑन दिस अर्थ यू विल बी डिप्राइव्ड ऑफ द जॉय ऑफ हेवन, असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ह्या जागतिक सुखामध्ये जर तुम्ही अडकलात तर स्वर्गीय सुख आपल्याला कधीच मिळणार नाही. माऊली ह्या जगामधील सुखात कधीच अडकली नाही. ती स्वर्गाच्या सुखाच्या दिशेने वाटचाल करत राहिली, म्हणून सदेह स्वर्गात घेतली गेली. एवढंच नाही तर गेली 2000 वर्षे कितीतरी ठिकाणी आपली दर्शनं देत आहे, कितीतरी लोकांची जीवनं उजळून काढत आहेत. फातिमा ह्या ठिकाणी 1917 साली तिने 6 दर्शनं दिली, त्या मुलांची जीवनं उजळून काढली. छोटी मुलं, कोण 2 वर्ष जगलं, कोण 3 वर्ष जगलं, आणि लुसिया 97व्या वर्षापर्यंत जगली. परंतु स्वर्गीय आनंद, कोणता आनंद आपण शोधत आहोत तपासून पाहायचा. खऱ्या आनंदासाठी उत्कंठा बाळगायची, माऊलीकडे त्यासाठी प्रेरणा आणि शक्ती सुबुद्धी मागायची. साक्रामेंतामधील प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की माझा आनंद तुमच्यामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. जिथे मी जातो तिथे मी तुमच्यासाठी जागा तयार करणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींची उत्कंठा बाळगायची आणि हा पृथ्वी तलावरचा प्रवास करत राहायचं. तेव्हा गाब्रियल देवदूताचे शब्द आपल्याही कानावर पडतील की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि परतपराचं सामर्थ्य तुमच्यावर छाया करेल. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. God is good and all the time, and all God's people said, and all God's people said, and all God's people said.